महेंद्रशेठ गोडगे पाटील यांच्या वेलफायर गाडीचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पूजन। माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय महेंद्रशेठ गोडगे पाटील यांनी नुकतीच खरेदी केलेल्या नवीन वेलफायर गाडीचे पूजन राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी थोरात साहेब यांनी महेंद्रशेठ गोडगे पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना व त्यांच्या परिवाराला नवीन वाहनाबद्दल आणि पुढील यशस्वी वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या। येथे श्री गुरु आत्मारामगिरीजी बाबा आश्रमात 14व्या वार्षिक सप्ताहाचा उत्साहपूर्ण प्रारंभ। येथील जनसामान्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गुरु आत्मारामगिरीजी बाबा आश्रम येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वार्षिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। यंदाचे हे 14वे वर्ष असून अत्यंत मंगलमय वातावरणात आणि भक्तिमय उत्साहात सप्ताहाचा नारळ फोडून अधिकृत शुभारंभ करण्यात आला। भक्तीचा मळा फुलला। या शुभप्रसंगी चिंचोली गुरव गावातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक आणि श्रीगुरूंचा भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। पुंडलिक वरदे हरिविठ्ठलच्या जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात आश्रमाचा परिसर दुमदुमून गेला होता। कार्यक्रमाचे स्वरूप मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून आणि नारळ वाढवून सुरुवात करण्यात आली। शिखर माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ गोडगे पाटील यांच्या ताफ्यात आलिशान वेलफायर वाहन दाखल। जनसंपर्काच्या जोरावर आणि सामाजिक कार्याच्या कल्पकतेने जनमानसात वेगळी ओळख निर्माण केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य व खंबीर नेतृत्व महेंद्रशेठ गोडगे पाटील त्यांच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या आलिशान टोयोटा वेलफायर या नवीन वाहनाचा पूजन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला। महेंद्रशेठ यांची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सक्रियता वाखाणण्याजोगी आहे। हे नवीन वाहन त्यांच्या जनसेवेच्या प्रवासाला अधिक गती देणारे ठरेल असा विश्वास व्यक्त करत गोडगे पाटील व त्यांच्या परिवाराला पुढील यशस्वी वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या। उत्साही वातावरण आणि मित्रपरिवाराची मांदियाळी या सोहळ्याचे निमित्त साधून महेंद्रशेठ गोडगे पाटील यांचा मोठा मित्र परिवार, राजकीय क्षेत्रातील दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। आपल्या लाडक्या नेतृत्वाच्या प्रगतीचा आनंद प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता। तालुक्यातील राजकारणात आणि समाजकारणात महेंद्रशेठ गोडगे पाटील यांचे नाव आदराने घेतले जाते। सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे। त्यांच्या या प्रगतीबद्दल उपस्थित मान्यवरांनी आणि हितचिंतकांनी त्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। शुभेच्छुक श्री राजेंद्र गोडगे, चेअरमन यशवंतराव नागरी पतस। आपले मार्गदर्शक डायरेक्टर माननीय श्री संपतराव गोडगे, तसेच आपल्या सर्वांचे लाडके आधारस्तंभ माननीय महेंद्रशेठ गोडगे पाटील आणि चिंचोली गुरव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ सर्वांच्या वतीने आज जे चालू होत असलेले काम आहे ते खूप मोठं आणि खूप महत्त्वाचं काम होणार आहे। ज्याच्यातून आपली आपला राहिलेला भाग आणि देवकोटे भाग हा पाणीदार होणार आहे। तरी सर्व ग्रामस्थांतर्फे आपण माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब तसेच संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद। नमस्कार, आपण पाहत आहात CG न्यूज महाराष्ट्र। आजची प्रमुख बातमी संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथून रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा पुन्हा एकदा कायम राखली आहे। नुकत्याच जाहीर झालेल्या NMMS म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट शिष्यवृत्ती परीक्षा 2025 ते 26 मध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे। या परीक्षेत विद्यालयातील एकूण 41 विद्यार्थी सहभागी झाले होते। त्यापैकी तब्बल 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 2 विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता सिद्ध करत शिष्यवृत्ती मिळवली आहे। यामध्ये दुर्गा राधाकिसन बर्डे आणि सुयोग बाळासाहेब बर्डे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे। या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी 12,000 रुपये याप्रमाणे पुढील 5 वर्षांसाठी एकूण 1,20,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे। या यशामागे मुख्याध्यापक श्री डुंबरे आरे आणि विभाग प्रमुख श्री साळवे आरेस यांचे नियोजन तसेच शिक्षकांचे अथक परिश्रम मोलाचे ठरले। चिंचोली गुरव येथे RO वॉटर प्लांटचे लोकार्पण आणि शालेय कंपाऊंडचे भूमिपूजन संपन्न झाले। संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खळवाडी येथे बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी विशेष विकासकामांचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे। वीरबाग